की मी यादीच महाराष्ट्र पिंजून काढलाय. फिरणारे नेते, ते पहिलेपासून फिरणारे नेते म्हणून एकनाथ शिंदेचं नाव आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेचं नाव आहे. शेवटचा माणूस त्याचं काम संपेपर्यंत न हलणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदेचं नाव आहे. त्याच्यामुळेच तर ते लोकांच्या मनात आहे, बहिणीच्या मनात आहे, भावाच्या मनात आहे, शेतकऱ्याच्या मनात आहे, वारकऱ्याच्या मनात आहे. बघा ना, शब्द दिला होता मुक्ताईला की पुढच्या वर्षी मी चांदीचा रथ पाठवेल, यावर्षी आला. असा आमचा नेता आहे. संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलेलं, जीवे मारण्याची धमकी देखील असं व्हायला नाही पाहिजे. झालं असेल तर माझी त्यांना विनंती आहे की पत्रकार हा राज्याचा, देशाचा चौथा स्तंभ आहे. तो आपला आरसा आहे. आरशाला व दगड मारू नये. वादविवाद होत असतात, आमचेही होतात, पण याचा अर्थ असा नाही की शिवीगाळ करणे, मारणे. तर ते आमचे बंधू आहेत, त्यांना सांगेल की याच्या पुढे असं काही होऊ नये अशी त्यांनी काळजी घ्यावी. हायकोर्टाच्या चोरी प्रकरणामध्ये संजय दिना पाटलांचा फोटो समोर आलेला आहे. पाटील यांनी माफी मागितली पाहिजे का? सॉरी म्हणाल काय अडचण आहे? संजय दिना मला नाही पाटलांचा वाटत. हे बघ, क्षमस्व वीरश्य भूषणम. संजय दिना पाटलांचा चोरट्यांसोबतचा फोटो समोर आलेला आहे. तिच्यावरून देशपांडे म्हणतात की त्याची Y+ सुरक्षा देखील काढली पाहिजे. संजय दिना पाटलांची चोरट्यांसोबतचा फोटो त्यांचा आलेला आहे. त्यांच्यासोबत सिक्युरिटी पक्ष ठरवत नाही, गृह खातं ठरवतं. त्यामुळे तेवढं जर डोकं नसेल तर परमेश्वर त्याचं कल्याण करतो. ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे तब्बल 14 आमदारांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत गुप्त भेट झालंय तसं होईल. थांबा थोडं थांबा. 14 आमदार लवकर जास्तीत जास्त होईल. कधीपर्यंत? बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही, दाढीवर हात फिरवता. हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेला आहे. जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो. राष्ट्रवादीचे त्यांनी मिमिक्री केली होती मात्र शिंदे साहेबांची, गाडीवर हात फिरवून. नाही, आवाज तर सुधरव राजा. गुलाबचा आवाज लागतो त्याला. राष्ट्रवादीचे खासदार पण फुटणारे. चलो आता